नाशिककरांच्या वाहनांवर डल्ला मारत क्षणार्धात गाडीच्या काचा फोडून मोबाईल आणि मौल्यवान वस्तू चोरणाऱ्या सराईत चोरट्याला अखेर आडगाव पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. अनेक दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देणारा हा बामटा आता गजाआड पोहोचला आहे. स्वामीनारायण मंदिर परिसरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या गाडीची काच फोडून मोबाईल आणि सर्व पर्स लंपास झाल्यानंतर आडगाव पोलिसांनी या गुन्ह्याचा कसून तपास सुरू केला. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाने तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीदाराचे जाळे सक्रिय केले. अखेर 6 जून रोजी पोलिसांना खबर मिळाली आणि तपोवन परिसरात सापळा रचण्यात आला. संशयित इस्माला ताब्यात घेतात त्याची पोलिसी चौकशी सुरू झाली. चौकशीत त्याची ओळख कार्तिक अशोक नाडार अशी पटली. झडती दरम्यान पोलिसांनाही धक्का बसला. त्याच्याकडून 1-2 नव्हे तर तब्बल 8 चोरीचे मोबाईल फोन जप्त करण्यात आले. जप्ते मुद्देमालाची किंमत 1,05,000 रुपये इतकी असल्याचे समोर आले आहे. गाडीच्या काचा फोडून चोरी करणाऱ्या चोरट्याच्या मुसक्या आवळत आडगाव पोलिसांच्या डीबी पथकाने पुन्हा एकदा आपल्या तपास कौशल्याची चुणूक दाखवून दिली आहे. या कारवाईमुळे वाहन तोडी करणाऱ्या गुन्हेगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. गाडीची काच फोडली की पोलिसांच्या बेड्या तयारच आहे. हे आडगाव पोलिसांनी पुन्हा एकदा सिद्ध करून दाखविले आहे. वृत्तसंकलन विभाग, आडगाव, नाशिक. लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजेच लोकशास्त्र न्यूज.